लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये जप्त केलेली जनावरे बाजारात विक्रीसाठी। खळबळजनक प्रकरणाने कुरेशी समाज आक्रमक। लातूरसह संपूर्ण जिल्ह्यात जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संबंधित जनावर खरेदी करणाऱ्या मालकावर कारवाई करून जप्त केलेली जनावरे लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये पाठविण्यात आले होते। लातूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईत एक गंभीर प्रकार समोर आला असून पोलीस विभागाने काही दिवसांपूर्वी जनावरांची तस्करी करणाऱ्या विरोधात कार्यवाही करत काही जनावरे जप्त केली होती। मात्र हीच जनावरे आता स्थानिक बाजारात पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणामुळे जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। कारवाईनंतर ही जनावरे बाजारात कशी पोहोचली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकारावर विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर करत आहे। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले असून जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशीची अपेक्षा जिल्ह्यातील कुरेशी समाजाकडून होत आहे। तुम्हाला काय कशी माहिती मिळाली? तुम्हाला तुमची कारवाई केलेली जनावरं तुमच्या बाजारात विकायला आलेत हे कसं कळलं? मला सकाळी 9 वाजता फोन आलं की म्हशी घेताव का म्हणून। ती मी म्हणलो व्हिडिओ पाठवा। त्याने व्हिडिओ पाठवले। व्हिडिओ पाठवल्याच्या नंतर ही माझी म्हशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी म्हशी येते। तर ज्याने फोन लावले ते त्यांना म्हणलो मी म्हशी घेऊन या बाजारात घेऊन या। मग काय ती मग पोलीस इथे ढगे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो। सर गौशाळेमध्ये म्हशी होते, म्हशी तर बाजारात विकले चाललेत म्हणले। तर ढगे सरांनी का म्हणले मला विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, त्याने म्हणले नीट तपास कर आधी म्हशीवर मग फोन लाव म्हणले। नीट तपास केल्यानंतर मी ज्याने फोन लावला ते मला त्यांना फोन लावलो मी की म्हशी नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलो। मग म्हशी माझ्याजवळ आली। मी आता घेतलेली म्हशी मला त्यांची सगळी माहिती होती ती मी म्हशीवर जवळ गेलो। मग खात्री केलो म्हशीवाची। मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही केलो कळविलो। तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला फोन लावले पोलीस स्टेशनला। आज या ठिकाणी विवेकानंद पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि शांतताप्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनावर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आतापर्यंत झालेली नाही आहे, ते जनावर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येतात अशी आम्हाला एक टीप भेटली। त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते तो मालक बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्यांनी शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं। तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तेच जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे। माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी। आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची शहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.